कार्यक्रमाच्या अशा जेवणाने पार मूड बदलून टाकला. आता एवढी थंडी होती तरी आई माठातलंच पाणी प्यायला लावतीये. मला काय हे जमत नाही, त्यामुळे आपलं पातेल्यात पाणी भरलं. एवढी थंडी वाढली का पार घरात धुकं आलंय. धुकं नाहीये हे, देवापुढील धुपणे केलंय. गावाकडून घरच्या गाईंचं दूध आलेलं. मग काय फक्त ग्लास भरायचा आणि रिकामं करायचं. मला जायचं होतं एका कार्यक्रमाला आणि तिथं झाला होता उशीर. पण कार्यक्रमाला उशिरा गेलो तरच वेळेवर पोहोचतं हे फक्त खेड तालुक्यातील लोकांना कळल. असो, मित्रही आले, मग त्यांच्यासोबत साखरपुड्याला गेलो. पाहुणे मंडळींना स्थान पण न व्हायला सांगितलं. आजकाल सगळीकडे खुर्च्या असतात, पण हे असं खाली बसायचं एक वेगळाच अनुभव आहे. कार्यक्रम झाला आणि जेवणाच्या पंक्ती बसायला लागल्या. एक उठल्यावर दुसऱ्या पंक्तीला आम्ही नंबर लावला. लय काय भूक नाही म्हणत इतकं खाल्लं का पोटाची टाकी काटोकाट भरली. असं पंक्तीला खाली बसून कोणाला जेवायला आवडते कमेंट करून सांगा. घरी गेलो तर पहिली जुब्बू भेटायला आली. जुब्बू, यू आर अ कॉन्टेंट. म्याव कर मोठ्याने. जुब्बू बिलाईक 4 टाइमच्या खाण्यासाठी करावं लागतंय. सूर्यास्त आताच झालाय तर ह्या नजाऱ्याचा तुम्ही आनंद घ्या. बाय.